ते सचिन सावंतजी. तुमच्या दोघांचंही मी मनपूर्वक स्वागत करते आणि सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न घेऊन जाते. खरं तर दोघांसाठीही प्रश्न आहे, पण पहिल्यांदा संग्राम जगताप यांच्याकडे जाते. जगतापजी, आज रामदेव बाबा जे काही बोललेले आहेत, तुम्ही त्याच्याशी सहमत आहात का आणि नक्की त्यांना काय म्हणायचं याच्यातनं? नाही, त्यांचं जे रामदेव बाबांचं जे मत आहे, तर त्या मताशी निश्चित आम्ही म्हणजे मी तर व्यक्तीच्या सहमत आहे. आणि त्याचं कारण देखील तसंच आहे की हिंदू धर्माची व्याख्या हा काय कुणी स्थापन केलेला धर्म नाहीये. जसं अनेक धर्मांचं आपण पाहतो की त्याला स्थापना आहे आणि त्याचा तो प्रमुख व्यक्ती आहे. आता मी काय कोणाची नावं घेणार नाहीत कुठल्याही धर्माचे, पण हिंदूंचं असं कधी म्हणू शकत नाही कुणी की ह्या देवाने धर्म स्थापन केला आहे. हे अनादी काळापासून चालत आलेलं आहे. त्यामुळं ज्या पिढ्याना पिढ्या बाबा रामदेवजींनी जे सांगितलं की सगळेच एक आहेत, एक म्हणजे काय आहेत, एकच आहेत, एक म्हणजे काय तर हिंदू आहेत. आणि त्याचा इतिहास तो आहे. कारण सर्वांचे पूर्वज हे पूर्वी आता देश विखुरला गेले, छोटे छोटे देश झाले. जसं भारतातनं फाळणी झाली, पाकिस्तान वेगळा झाला, तसे अनेक देश ह्या भारताचे भाग होते. त्यामुळं जे आज गावगाव करतात तर ते सुद्धा हे हिंदूंचेच कुठंतरी पूर्वज त्यांचे आहेत. त्यामुळे रामदेवजी बाबा तेच बोललेले आहेत. बरं, ठीक आहे. मला वाटत सचिन, नाही त्यामध्ये काही वेगळं आहे किंवा वादग्रस्त विधान ठीक आहे. आहे, ठीक आहे.